प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक आकिबभाई इनामदार हे स्वच्छताचं विजन घेऊन चालले आहे. इथली परिस्थिती कशी होती आणि काय नेमकी काम चालू आहे इथं? आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा कोयल गली म्हणून एरिया आहे. सदा बाजार आणि मंगळवार पेठेला जोडणारा हा एक ही गली आहे. या कोयल गलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सगळ्यात मोठा कचराचा संकलन त्या ठिकाणी व्हायचं ते कोयल गली होती. याच्या आधी तब्बल 1-1.5 वर्षापूर्वी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके साहेबांनी नगरपालिकेमध्ये जेव्हा प्रशासकीय मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये मी या कचऱ्याचा एक विषय उपस्थित केला होता. तत्कालीन सीओनी माझं म्हणणं ऐकून तेव्हा जेसीबी लावला होता, तेव्हा अख्खा क्लिअर केलं होतं. पण त्याच्यानंतर परत वारंवार या ठिकाणी आसपासचे आमचे काही नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होते. तर मी माझ्या सर्व मित्रांनी मला 2 दिवसापूर्वी आमच्या मुफीज भाई असतील, अशफाक भाई असेल, आमिर भाई असेल, शकील मौलाना असतील, अदनान असेल आमचा, या सर्वांनी मला 2-3 वेळा हा विषय कानावर घातला की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये अशा प्रकारची दुर्गंधी किंवा दुरावस्था असणारी जागा ही क्लिअर केली पाहिजे. त्यामुळे मी तात्काळ नगरपालिकेला सूचना केल्या. मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं. आमचे गुणवरे साहेब आरोग्य विभागामध्ये त्यांना कानावर घातला विषय. त्यांनी ताबडतोब जेसीबी पाठवला व आम्ही सर्व पूर्ण कचरा हा क्लिअर केला आहे. तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुर्गंधी होती. खूप मोठ्या प्रमाणात कचरा सगळा साचला होता. त्याला आम्ही आज 100% विल्हेवाट लावली व माझा आपल्या आवाज लोकशाहीचा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे का आम्ही वारंवार या ठिकाणी स्वच्छता करतोय. आपला प्रभाग, आपला एरिया, आपली गल्ली हे आपण स्वच्छ ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय. त्यामुळे माझी आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व रहिवाशांना माझी विनंती आहे का कुणी कचरा असं रस्त्यावर फेकू नये किंवा असा कुठल्या ठिकाणी टाकू नये. आपल्या घराच्या समोर रोज सकाळी आपण नगरपालिकेमार्फत घंट्या गाड्यांची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यातच कचरा टाकावा. रस्त्यावर असा उघड्यावर कुठं कचरा टाकू नये ही माझी एक विनंती आहे आपल्या मार्फत. एवढं बोलून थांबतो. आणि आपण आमचं मनोगत घेण्यासाठी या ठिकाणी आलात, त्यामुळं मी आवाज लोकशाहीचा पण मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.